नमस्कार श्रोतेहो, आपण ऐकत आहात संयोजन प्रस्तुत असामी कसामी. मी नम्रता भोसले तुमचं सर्वांचं मनापासून मनपूर्वक स्वागत करते. आपण आज भेटणार आहोत अशा आसामी कलाकारांना ज्यांनी संगीतातून अजब किमया साधली. हो, आपण ऐकणार आहोत एक कोम ऑर्गॅनिक्सचं विलक्षण जीवनमय प्रवास, ज्यांनी 4000 पासून 4000 पेक्षा जास्त सादरीकरण देश विदेशातून सादर केल्या. लिम्का इंडिया आणि ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या मध्ये त्यांचं नाव नोंदवलं गेलं. अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आणि अनेक मालिकेतून त्यांचं व्यक्तिमत्व झळकलेलं असं हे नाव म्हणजे श्री शशिकांत खानविलकर. नमस्कार शशिकांतजी. नमस्कार श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत एका अनोख्या वाद्यावरून संगीताची जादू कशी निर्माण झाली, त्यामागची त्यांची जिद्द, प्रयोगशीलता आणि त्यांचा प्रवास. तर मग आपण शशिकांत साहेबांशी भरपूर गप्पा मारूया. पहिल्यांदा मला सांगा, फणी आणि गाणी हा प्रयोग कसा काय सुरू झाला? हा प्रयोग 1976 साली सुरू झाला. प्रयोग असा नव्हताच तो, म्हणजे आता तेव्हा वय होतं 14. आता 14व्या वर्षी प्रयोग करणे इतकी अक्कल तर त्या काळात नसतेच जवळपास. म्हणजे मस्ती करणं, हे करणं. पण ते कसं होतं की लहान मुलांना एक सवय असते की तोंडावर कागद घेऊन तो वाजवायचा. तर आम्ही तसं त्या पद्धतीने करायचो वर्गात मधल्या सुट्टीत वगैरे असं. हळू काय व्हायचं की लाळेने तो कागद भिजला जायचा, पण गाण्याची खूप हौस मला. त्यामुळे मी म्हणजे 5वीत असताना सुद्धा 14 शाळांमधून मला सेकंड प्राइज गाण्याचं होतं. अरे वा. म्हणजे गाणं सतत. शिवाय आमच्या घरी म्हणजे माझे आई बाबा खूप चांगले गाणार, आमचं भजन वगैरे होतं गावी, म्हणजे आई बाबा गावी असतात. तर तो कुठेतरी सांगीतिक वारसा माझ्यामध्ये आला आणि मग सुरुवात झाली. एक दिवस काय झालं की आमच्या शाळेमध्ये, मी गिरगावच्या आर्यन हायस्कूलचा विद्यार्थी, तर त्या शाळेमध्ये आम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात आणि त्या स्पर्धा घेत असताना आम्हाला आपल्या कलेचं प्रदर्शन करणं तिथे कंपल्सरी होतं. म्हणजे नाटक, म्हणजे मी माझं नाटक, निबंध लेखन, वक्तृत्व, हस्ताक्षर वगैरे अशा 5-6 ह्याच्यामध्ये मला प्राइज असायचं. आता काय व्हायचं की जेव्हा नाटक आम्ही सादर करायचो तर त्यावेळेला जो पडदा उघडला जायचा, तर त्यावेळेला त्या काळात ती तशी प्रसिद्धी होती. मग ते पात्र येणार, डोकावणार, राजा म्हटलं की तो राजा बघणार. तर आता प्राइज मिळणं गरजेचं, कारण कॉम्पिटिशन मोठी होती, कारण प्रत्येक वर्गाचं नाटक. तर मी काय करायचो, मग ते आमच्या जे कॅरेक्टर्स होती त्याचं नाव घेतलं की मी तुतारी वाजवायचो. पण व्हायचं काय की आता ही तुतारी वाजवणार कशी, कारण तो कागद ओला व्हायचा वगैरे. तर फणी तर होती माझ्याकडे. फणी आणि कागद घेऊन ती मी सुरुवात केली. मग ती दणदणीत वाजायला लागली. मग तेवढ्या एक्स्ट्रा मार्कवर मला प्राइज पण मिळायचं, ऍक्टिंगचं पण व्हायचं, डिरेक्ट करायचो मी स्वतः. बरं, आमची मुलांची शाळा, एकही मुलगी तुम्हाला याला दिसणार नाही तिकडे. त्यामुळे स्त्री पात्र विरहित असं आमचं ते नाटक असायचं. पण छान असायचं, करायचं. स्त्री पात्राची भूमिका कोणतं? नाही, आम्ही घ्यायचोच नाही ना ती, कारण त्रिदल प्रकाशन आहे राममोहन हायस्कूलच्या समोर. आता ते आहे काय माहिती नाही मला. तर तिथे फक्त स्त्री पात्र विरहित आणि पुरुष पात्र विरहित, कारण काही मुलींच्या शाळा होत्या तिकडे. कन्या हायस्कूल होती, शारदा सदन होती. तर त्यामुळे ते त्या पद्धतीची ती नाटकं असायची. मग ती तेवढी निवडायची, वर्गात वाचन करायचं. ऑडिशन हा प्रकार नव्हता तेव्हा. म्हणजे हा तू रोल करतो, तो तू रोल कर, असं करून करून आम्ही केलं होतं. शेवटचं 10वीला जे केलं ते 17 जणांना घ्या, आणि 17 जण गिरगावातले होते. म्हणजे त्या मनाने विचार करा. झालं, पहिलं आलं. आणि पण ती कलेची सुरुवात झाली, आवड निर्माण झाली. मग वर्गात ज्यांना आता कळलं की वाजवतं, मला एकाने म्हणाले गाणं वगैरे येतं का. तर त्या काळात तो राजेश खन्ना, अमिताभ बच्चनचा तो तेव्हाचा काळ अगदी जुना वगैरे. मग आम्ही ती जुनी गाणी वाजवायचो. टीव्ही नव्हता, त्यामुळे रेडिओ लागलेला असायचा. मग ते रेडिओवरची जी गाणी मी ऐकलेत ते आजही वाजवतो, म्हणतो सुद्धा, पण रिहर्सल नाही कुठल्या गोष्टी. ते सूर, म्हणजे करेक्ट सूर डोक्यात आहे. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून सुद्धा असं काही गाणी नाही, काय नाही. हे सगळं मी सांगतो ना तुम्हाला, कुठेतरी ती परमेश्वरांची देणगी आहे, स्वामीची देणगी आहे. तर ते मला अजूनही म्हणतात, बरेच जण म्हणतात की आम्ही पण वाजवायचो. पण ते कसं असतं की एखादी गोष्ट एखाद्याच्या नशिबात असते. आता मला पुढल्या वर्षी ह्या फणीलाच 50 वर्ष होती. फणीला? म्हणजे हे सुरुवात केली नाही, 8वी पासून केली. 1976. आता 76 आणि आता 2026 ला 50 वर्ष होती. तर ते सातत्य टिकवलं, त्याच्यातून मला बऱ्याच ओळखी झाल्या अनेक लोकांनी. आणि आजही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज अनेक लोकांना कार्यक्रम करण्यासाठी काय म्हणतात, ऍडव्हर्टाईज करावी लागते. मला एकाची कधी ऍडव्हर्टाईज करावी लागली नाही.
तरी 4,000चे वर्ष झाली. फक्त माझं कुटुंब, माझे मित्रमंडळी, नातेवाईक ह्या लोकांनी मला पुढे आणलं. आवाजानेच तुम्हाला सगळ्यांकडे म्हणजे हा, सगळ्यांनी कसं असतं माहितीये ना, आपण लो प्रोफाईल राहिलो ना, किती तुमचे हात उंच जाऊ देत, पाय जमिनीवर पाहिजे. अगदी. माझा आजही आहे. मी अजूनही समोर कोणी आलं माझ्यापेक्षा कमी आहे, तर मी लावून नमस्कार करतो. हो, ते तुमच्या व्यक्तिमत्वातून दिसतच आहे. हा, कशाला कारण इतकी प्रसिद्धी आणि पुरस्कार मिळालेली व्यक्ती आज सहजासहजी पटकन अपॉइंटमेंट बघा देणार कसं आहे नाही. माहितीये का, भरजरी कपडे हे हा. सगळ्यांनाच पेलवत नाही. हो हो अगदी. तर तुम्हाला ते पेलवण्याची ती ताकद एक परमेश्वराने. आता बघा ना, तुम्ही माझी मुलाखत घेताय, हो हे तरी कुठे पेपरला आलं होतं? हो अगदी नाहीच. आणि आम्ही कुठे प्रमोशन्स वगैरे असं काही नाही की आमच्याकडे आता काहीच अशी नाही. अशी व्यक्ती हा, येणार आहे आणि असं. माझं कसं आहे की बघा, टाळी 2 हाताने वाजते. हो जर आज माझ्यामुळे किंवा तुमचं काहीतरी चांगलं होणार असेल तर मला आनंद आहे ना त्याच्यात. त्या दृष्टीने सगळं चालू असतं. आणि गिरगाव म्हटलं तर अगदी म्हणजे तिथे हो, संस्कृतीचं, हो. परंपरा किंवा हो. रीतिरिवाज जपणारं हो, आपलं हो. मुंबईतलं आवडतं स्थळ आहे ते. आता बघा ना, चिकित्सक असं, हायस्कूल पण तिथेच आहे. हो, चिकित्सक तिथेच हायस्कूलचा आहे. विद्यार्थी आज भारताचा सरन्यायाधीश आहे. अगदी अगदी हो हो. तर त्यावेळेला जे शिक्षण आम्हाला दिलं गेलं हम्म. की असं करा तसं करा, म्हणजे अक्षरशः म्हणजे हँडरायटिंग करण्या म्हणजे हस्ताक्षर आमच्या वया फाडून टाकल्या जायच्या. ते नीट कर, कित्ता असायचा त्या काळामध्ये. आता कित्ता बऱ्याच जण आताच्या काळात लोकांना माहिती पण हो नसेल. तेच ना. तर तो गिरवला जायचा, बोरू असायचा, ते बोरू बोरूने असायचा, ते हा. अक्षरे गिरवायची. पण त्याने कसं होतं, इम्प्रेशन चांगलं पडतं. तुमची चांगली गोष्ट तुम्हाला इम्प्रेशन देऊनच जाते. म्हणतात ना मुंबईतलं गिरगाव म्हणजे माणूस घडला तो हो तिथे. हो हो. म्हणजे मग तो गिरणी कामगार असू दे नाहीतर अगदी मोठा बिझनेसमॅन अगदी उद्योजक असू अगदी दे. अगदी. तर गिरगाव पासून आपली मुंबईची सुरुवात तो झाली आणि अमेरिकेत तुमचंही- जरी असला ना, हा. तरी त्याला गिरगावची नाळ सुटत. हो अगदी अगदी. म्हणजे आजही कुठे आमचं पण बालपण गिरगावात गेलं आणि ते आठवतं की हो. फणसवाडी म्हणा किंवा हो खोदाची वाडी हो म्हणा. हो हो हो. आणि जसं फणी म्हणजे पूर्वी आपण सगळेजण आम्ही सर्रास कागद घ्या, फणी घ्या, अगदी झाडाची पानं सुद्धा बरोबर. वाजवून, पण ते जिद्दीनं पुढं नेणं किंवा चिकाटी ठेवणं हे तुम्ही ते केलं. तर मग बसच्या कागदाचा वापर करायचा हे कसं काय सुचलं तो म्हणजे? काय झालं की म्हणजे मी एकदा कार्यक्रमाला असंच गेलो होतो. नेमकं काय नव्हतं माझ्याकडे. फणी तर होती, म्हणजे ती असायची, कारण तेव्हा माझे केस पण भरमसाठ होते. हां. आता हे सगळं असं झालं, असू दे, आता काय झालं ते झालं. पण तेव्हा मला शाळेमध्ये मला केसांवरून जास्त ओळखायचे. अच्छा. म्हणजे आता फेसबुक, तुमचं सोशल मीडिया सुरू झालं, तर माझा एक मित्र दुबईला आहे. तर त्याने मला तू कसा आहेस ते नाही विचारलं. हां. अरे मग तुझ्या केसाचं काय झालंय असं? अच्छा. म्हणजे इतकं होतं. पण आता काय, शेवटी अनुवंशिक असते, ते सगळं हो, होतं. हो, हो. पण करत राहायचं. आणि ती गेलो ते माझ्याकडे कागद नव्हता. तर आता काय करायचं? माझ्यासोबत कोण नाही कोण असतात ना, मित्र वगैरे असतात. आणि बसची तिकीट आहे माझ्याकडे तेव्हा. ते माझा प्रवासच 5 पैशाच्या तिकिटाने सुरुवात झालेली. तर म्हटलं हा दे बघूया. तर ते इतकं छान बसलं ना, की ते सुरू झाले. मग माझ्या डोक्यात कल्पना आली की तिकीट आपण टाकून देतो. हो. प्रवासानंतर हो, कुठलंही तिकीट पटकन हो. तुम्ही ठेवत. हो, हो. फणी काय तेव्हा 8 आण्याची मिळायची. आता का फार फार तर 5-6 रुपयाची वगैरे हो, अगदी. असू शकेल. तर ह्या 2 गोष्टीला कोणी किंमतच देत नाही. म्हणजे तुमची फणी कुठे ती कंगवा कुठे पडला, तर हो. तुम्ही काय उचलायला जाणार नाही. चिखलात पडला तर तुम्ही काय म्हणा, पुढे दुकान आहे, घेऊया. तर ह्या 2 गोष्टी आज वाद्य बनून आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत. तेच ना. तर ह्याच्यातून संदेश काय जातो, हं. की मी जर सातत्याने हे सगळं करून ही जर कला तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, अर्थात ते एकट्याने होत नाही. त्याला म्हणजे मला मीडियाचा खूप सपोर्ट आहे. हो. म्हणजे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, आकाशवाणी वगैरे, तर सगळ्या ठिकाणी माझ्या मुलाखती झालेल्या आहेत. लिमका मिळाल्याच्या नंतर तर खूपच झाल्या. खूपच झाल्या. तर मग आपण ज्याला किंमत देत नाही, ती वस्तू आज आंतरराष्ट्रीय स्तरावर जाते. तर मग मी करू शकतो, तर तुम्ही का नाही? बरोबर. हा त्याच्या मागचा उद्देश. बाकी काय वेगळं असं काय नाही. मग बाकी कार्यक्रम, गाणी वगैरे त्याच्यातून वाचतात. मगाशी अगदी तुम्ही म्हणालात की तुतारी तुम्ही तेव्हापासून कसं काय म्हणजे हा, ते पहिली कसं काय सुरुवात जमलं म्हणजे? तुतारीने. हो. ही तुतारी जी आहे ना, तुतारी. याच्यात मुंबईमध्ये तुम्हाला कुठेच सापडणार नाहीत ते स्वर. तेवढ्यात हो, ताकदीचे. हो. ओरिजिनल वाले सुद्धा कधी आता घेतले, तर मी त्या वाद्याचा मान ठेवून करतो. मी कधी असं म्हणत नाही की मी तुतारी वाजवतो हो, किंवा काय. हो. पण मी तुतारी वादक म्हणून काम नाही करत. माझ्या एक कलेचा तो भाग आहे. हो, हो. तर तुम्हाला माहिती आहे, कोकणामध्ये आपल्याकडे पालख्या येतात. पालखीला जी तुतारी वाजते ना, ते स्वर हे आहेत. त्यामुळे मुंबईत सापडणं कठीण आहे ते. आणि ती जपली आहे तुम्ही भरपूर. आपलं हे बघा, आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. लोक येऊन आपली संस्कृती काही जपणार नाही. त्यापेक्षा आपलं करत राहा. आणि मी कधी कोणाला असं मी काहीतरी आहे किंवा असं काय वगैरे असं कधीच नाही. इतकं साधेपणाने राहतो. कोणी म्हणाले मी रस्त्यावर वाजवून दाखवतो अजूनही.
अरे वा. हा, कोणी मला म्हणालं ना, अरे मग ते तुझं ऐकलंय गाणं, मला जरा ऐकायचंय, मग तिथे तिकीट काढायची, पण ते असतंच खिशामध्ये. तर ती घ्यायची आणि सुरू करायचं. माझा मुद्दा काय आहे की वेळ कोणाची परत येत नाही. त्याला त्या क्षणाला जो आनंद हवाय तो मला जर देण्यामध्ये मी जर सक्सेस झालो तर चांगलं आहे ना. बरं, ही कला काय माझी नाही, मुळात आपला जन्मच आपला नाहीये, आपण काही स्वयंभू नाही आहोत, त्यामुळे ती कला पण आपली नाही. मग ज्याने दिले त्याची जर इच्छा असेल की कोणाला तरी ऐकवावी तर का करू नये. हो, अगदी. मलाही आनंद होतो, दुसऱ्यांना तेवढी आपली प्रॅक्टिस पण होते. आणि संगीत आणि कोणतंही वाद्य ऐकल्यावर इतकं जो मन प्रसन्न होतं ना, आणि ही तर वेगळीच कला आहे. पण हे पहिलं सादरीकरण कुठे केलं आणि त्यामध्ये त्या प्रेक्षकांची प्रतिक्रिया? शाळेमध्ये, शाळेपासून सुरुवातच, म्हणजे ते सगळे बसलेले असायचे. म्हणजे शाळेतून हा समजा आपला एक वर्षातला जे कार्यक्रम असतात शाळेचे, त्याच्यातून झालं की खास असं व्यावसायिक प्रयोग पहिला कुठे झाला? नाही, व्यावसायिक ऍक्च्युअल कसं झालं की शाळेमध्ये सुरुवात झाली. 8वी 9वी 10वी 3 वर्ष तर होतो, त्यानंतर मग कॉलेजला, मग कॉलेज डे असतो, मग त्यात ते सगळं करायचं. काय होतं की तुम्ही जे करताना त्याचा म्हणजे म्हणतात ना की चंदनाचा सुगंध घ्यायला जंगलात जाण्याची गरज नाही, तो तिथूनही येतो. आज जे काही माझं नाव आहे हे कुठून ना कोणाला तरी कळलेलं आहे. काही आताच्या काळामध्ये काही व्हिडिओज असतात, काही आता सोशल मीडियामुळे खूपच प्रसिद्ध झालंय सगळं. तर त्या काळात ते तसं काय नव्हतं. तुम्ही सांगणार किंवा पेपरमध्ये आलं, म्हणजे मी फणी वाजवते हे घरी पेपरला आल्यावर कळलं. आमच्याकडे घरी खूप कडक शिस्त होती ती सगळी. पहिला अभ्यास, मग बाकीचं. मग ते आल्यावर त्यांना कळलं की मग हळूहळू मग गणपतीचे शो कार्यक्रम करायचे. स्टेप बाय स्टेप आलो मी. पण मुळात असं तुम्हाला असं वाटतं ना की पूर्वी ज्या कलेला दाद मिळायची किंवा एखाद्या कलेचा माणूस समोर दिसला की त्याला खरोखर लगेच पुढे आणण्याचा प्रयत्न प्रत्येक माणूस करत होता. आत्ताच आणि तेव्हाच्या ह्याच्यामधला फरक आहे का? खूप फरक आहे. आता स्पर्धा आहे, तेव्हा स्पर्धा नव्हती. तेव्हा असं आता कोणाला नावं ठेवायचं काही खरं बरं वाटत नाही ते, पण आता तेवढं कसं होतं की मी कसा पुढे जाईन हे बघितलं जातं. तेव्हा कसं होतं की ह्याला कसं पुढे आणता येईल. हो, तेच ना, म्हणून म्हटलं. तेव्हा ऑर्केस्ट्रा व्हायचे, सगळं व्हायचं. आज त्या ऑर्केस्ट्राला गर्दी व्हायची. आज थिएटरला तुम्ही एखादा ऑर्केस्ट्रा ठेवला तर काही ठराविक आहे त्यालाच गर्दी होते. नवीन चेहरा असेल तर अक्षरशः त्याच्या कलेला दाद म्हणजे नवीन कोणी इंट्रोड्यूस करण्याची हिंमत फार कमी लोक दाखवतात की चल तुला गाणं येते ना. मी माझ्या कार्यक्रमात, आता माझा स्वतःचा वाद्यवृंद पण आहे, म्हणजे मी गायक वगैरे घेऊनच पण करतो, पण मी ज्याला काय येत नाही ना त्याला सुद्धा बसवतो बाजूला, तू कर सुरुवात, मी बघतो काय. म्हणजे हे फणी वादन म्हणताय की हे सोलो करतो मी. हे मी 3 तास 2.5-3 तासाचा सोलो कार्यक्रम असतो, फणी आणि गाणी या नावाने. त्याच नावाने वाद्यवृंदाचा बसतो, म्हणजे ओकल गाणी. निवेदन मी स्वतःच करतो, आणि निवेदन पण हे आता कशी गप्पा गोष्टी मारतो, त्याच्यातून प्रबोधनात्मक येतं. प्रबोधनात्मक म्हणजे असं की बऱ्याचशा गोष्टी ज्या जुन्या आहेत त्या जरी जुन्या झाल्या तर तुम्हाला ह्या काळातही ते ऍप्लिकेबल आहेत. जसं तुम्ही आता तुळशीला पाणी घालणं हे तेव्हा पण होतं, आता पण आहे, पण मग त्याचा पर्पज काय. तर फणी आणि गाणी हा कार्यक्रम सायन्स आणि संस्कृती हा एकत्र आणणार आहे. ते कसं काय? म्हणजे बघा, तुम्ही तुळशीला पाणी घालता, बायकांनी घालता, सकाळी सकाळी सूर्य उगवलं की तुळस आपल्या तिकडे असते, तुम्ही जाऊन त्याचं हे करणार. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न, बायकांचाच प्रश्न असतो, मग हे बायकांनीच का करायचं. तर त्याला एक संयुक्तिक कारण आहे, ते तुम्हाला कारण नंतर सांगतो. तर ती तुळशीमध्ये ऑक्सिजन असतो. जेव्हा सकाळी सूर्य उगवतो ना त्याच्यात थोड्या आधी, त्याच्यानंतर एक साधारण 7-7:30 पर्यंत हवेमध्ये ओझोन नावाचा वायू असतो, जो ऑक्सिजन पेक्षा शक्तिशाली आहे. जेव्हा तुम्ही पाणी घालता तर पाण्यामध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन असतं, बरोबर. तुम्ही जेव्हा ती तुळस जगवता तेव्हा ती तुळशीला एकदा पाणी घातलं की तुम्ही एक फेरा मारणार, परत घालणार, असे ते 7-8 एक फेरे होतात. तेवढ्या दरम्यान सूर्य उगवलेला असतो. तर फेरे मारताना तुमच्यामध्ये प्राणायाम सुरुवात होते, म्हणजे तुम्हाला तो दम लागतो, कारण तुळशी, गावच्या तुळशी वगैरे मोठ्या, आता इथे काय नुसतं ग्लासभर पाणी घातलं की झालं. तर त्या प्राणायाम घेतल्यामुळे तुम्हाला तुळशीतला ऑक्सिजन मिळतो, हवेतला ऑक्सिजन मिळतो आणि सूर्याचा मिळतो. सूर्यापासून डी व्हिटॅमिन मिळतं, तर तुमची शरीर प्रकृती मजबूत होते. हे बायकांनी का करायचं, तर फार पूर्वीचा काळ असा होता की तेव्हा कोणी नोकरीला वगैरे जात नव्हतं. आता घरातलं घरगुती काम, तेव्हा आपल्या गावाकडे पूर्वी नऊवारी नेसून चुलीसमोर बसणं, हे भाकरी खाणे इतकं सोपं नाही ते. तर ते सगळं त्यांना एखादी एक ताकद मिळावी, त्यांना ऑक्सिजन मिळावा,
काही प्रथा होत्या त्या काळामध्ये, की बायकांनी इकडे नाही जायचं, त्यांनी ते नाही हो, करायचं. हो. तर त्याची कारणं वेगवेगळी असू. इव्हन तुम्ही कुंकू लावता त्याचं कारण वेगळं आहे. हो, अगदी आहे. तुम्ही वडाच्या झाडाला फेऱ्या मारता त्याची कारणं सगळं सायन्सच आहे सगळं. सायन्सच आहे. पण हे सायन्स सांगून कोणी करणार नाही. मी काय करतो, माझ्या ह्या कार्यक्रमातून त्या दोन्ही गोष्टी सांगतो. बरं. हां. म्हणजे समोर पटकन कळतं ते. अरे हां, हे असं आहे काय? अनेक वेळेला आताच्या काळामध्ये सगळेच आई-वडील दोघंही कामामध्ये असल्याकारणाने मुलांना काही गोष्टी सांगणं हं. हे फारसं होत नाही. हं. चर्चाच होत नाहीत ना. चर्चाच होत नाही आता. हं. वडील येणार रात्री 11:30, 10 वगैरे कधी त्याच्यानंतर आई वगैरे कसं दमलेली असेल, मुलं त्यांचा अभ्यास करून सगळे 11 वाजले की झोपायला जातात. गप्पा कधी मारायच्या? माझ्या घरामध्ये रात्री 11 नंतर गप्पा सुरू व्हायच्या. तरी सकाळी आम्ही उठून सगळे आपापल्या कामाला जायचो. हो ना. हो, तेच ना. तर ते आता मग असं होत नाही, तर मग असं द्यायचं. पण तुतारी असं आता तुतारीचं सारखं का बोलते? कारण हा एक विलक्षण म्हणजे हो. ज्या आपण तुतारी ते काही म्हणजे खास तुम्ही त्याच्यासाठी प्रॅक्टिस किंवा कोणाकडून शिकून नाही, नाही. घेतलं वगैरे मी तुम्हाला असं खरं काही? सांगू का? हां. मी मुळातच गाणं शिकलेलो नाही. मी फक्त हो, तेच प्रयत्न ना. करतो. हो. मला जेवढं जमतं तेवढं मी करतो. मी कधी इव्हन मला ते शास्त्रीय पण जमत नाही. पण मी माझ्या कलेशी प्रामाणिक असतो. मी एवढं तुम्हाला पटलं तर ऐका, नसेल पटलं तर नका कारण ऐकू. तुमची जी गाणी मी ऐकली आता म्हणजे जो दर्द आहे म्हणजे आर.डी. बर्मन म्हणा किंवा हो, हो. त्याची त्या गाण्याची झलक तुमच्या आवाजामध्ये मुळात आहे काय असं. माहितीये ना, प्रामाणिक राहणं हा माझा हं. स्वभाव धर्म आहे. खरंय. मग तो कशाशी असू दे, गाण्याशी असू दे, व्यक्तीशी असू दे. व्यक्तीशी असं. आजही माझा पहिला कार्यक्रम जेव्हा झाला त्या काळामध्ये ज्या काही ओळखी होत्या त्या हं. आजही आहेत. मी मेंटेन केलेत त्या. हो. कारण मला ही खात्री आहे, की मला कोणी मोठं केलं. मला त्याची हो. जाणीव आहे. म्हणून बघा, देवळात चढताना पहिल्या पायरीला नमस्कार करतात. नमस्कार. तो का करतात? कारण आपल्याला येताना परत त्याच पायरीवरून यायचं. किती मस्त. आणि पण ती जाणीव असलेला कलाकार मोठा होतोच ना. होतोच. भरपूर असे आहेत म्हणजे बघा, प्रत्येकाचा स्वभाव धर्म वेगळा असतो. त्याच्या घरातून त्याला मिळालेले संस्कार वेगळे असतात. तर तो त्याप्रमाणेच वागणार. मग मला असं कधी मी असा आहे तसा आपण ऐकून घ्यायचं. त्याला वाटतंय ना, बरं वाटतंय ना, मला असं वाटायचं, ऐकायचं. 4,000 पेक्षा जास्त सादरीकरण केलं अगदी ते देश-विदेशातून. हं. त्यातलं खास विशेष काही आठवणी तुमच्या आहेत आहेत का? ना, त्याच्या आधी तुतारीची आठवण सांगतो. हं. तुतारी हा विषय जो आहे ना, मी वाजवतो खरा. पण त्याची जी फिनिशिंग असते, हं. म्हणजे त्याचा जो एंड असतो ना, त्याला दम खूप लागतो. हो, हो. म्हणजे तो दम एवढा लागतो, की तुम्ही ओरिजिनलला जी वाजवताना जो दम हं, लागतो ना, हं. तेवढाच तेवढाच. याला पण लागतो. बरं तो स्वरमध्ये कुठे तुटता कामा नये. कारण ती एकदा सुरुवात झाली. हां. आणि ती मला कमीत कमी किती मिनिट्स किंवा सेकंद सेकंद जातात म्हणजे ते? साधारण 27 ते 30 सेकंदापर्यंत ती जाते. तो श्वास पण तेवढा हं. ठेवणं. मग त्यासाठी काही एक्सरसाइज वगैरे? सगळं देवाचं आहे. माझं काही नाही. मी फक्त अप्लाय करतो. म्हणजे काय ते आठवण हां, एखादं तर तुम्हाला छान अशी सांगायची आठवण. तर आठवण? ती झालं होतं असं, की पार्ल्यामध्ये अ, सुपर नाय सुपर ना सुपर 9 असं काहीतरी एक मोठं हे होतं. दुकान ओपन होणार होतं आणि सुपर मार्केट सुपर मार्केट 9 to असं काहीतरी होतं ते. वरती ते डॉक्टर राहायचे, ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं ऑपरेशन केलं होतं. आणि बाळासाहेब ठाकरे त्या उद्घाटनाला येणार. उद्घाटन ते करणार होते. अच्छा. त्या दुकानाचं. हां, बाजूला गझाली हॉटेल आहे. हां, हां. तर सगळ्यांनी असं म्हटलं, की साहेब येतायत, तर तुतारी मग तूच कर. आज साहेबांना काहीतरी वेगळं आपण असं सरप्राईज देऊया. तर म्हटलं ठीक आहे. त्यांनी साउंड सिस्टम फक्त एका तुतारीसाठी लावली. अरे सगळ्या बापरे! प्रॉपर म्हणजे जी हां. तुम्ही शोला हो, असते ती. हो. आणि मी उभा राहिलो. माझ्या बाजूला ह्या बाजूला एक इन्स्पेक्टर ह्या बाजूला आणि समोरून अख्खं ठाकरे घराणं माझ्या पुढ्यात होतं. पुढ्यात हां माझ्या. साहेब आले. साहेबांचा दरारा म्हणजे केवढा. पण त्यांना आम्ही हो. लहानपणापासून बघितलंय. हं. म्हणजे ते अगदी छोटा असेल तरी त्याच्या खांद्यावर हात ठेवून गप्पा मारत येणार. इतकं त्यांचं ते व्यक्तिमत्व होतं. बऱ्याच वेळेला माझ्याशी त्यांची म्हणजे त्या काळात. पण आता काय इतक्या एवढ्या मोठ्या माणसाला एवढीच माणसं हजारो, लाखो लोकं भेटतात. ते पण कुठे आपण त्यांच्या सहवासात राहिलो हे एक्झॅक्टली. आपल्यासाठी भाग्य. हां, भाग्य. आपल्याला हो, ते माहिती आहे, की हो. आपल्याला तोच आणि त्यांच्यामध्ये ती काय माहिती, ते आले, समोर आले. विनायक रावतेने माझी ओळख करून दिली, की खानविलकर आहेत आणि फणीवर तुतारी वाजवतात. म्हणले, "ऐकव तुझी तुतारी." त्यांचा तो आवाज एकदम आवाज उकरडा भारदस्त. आवाज. "ऐकव तुझी तुतारी." म्हटलं, "हां." त्यांनी आपली काढलं फणी, बघत बसले. म्हणाले, "साहेब हे तिकीट आहे, फणी आहे वगैरे हां, असं ते हां. दाखवलं." "वाजव." तिकडे उद्घाटनाला बराच आहे. साहेब म्हटलं, "ती सोड रे. माझा पोरगा मराठी पोरगा करतोय ना."
आणि मी वाजवली, म्हणाले नाही नाही अशी नाही. मग त्याने मला थोडासा आवाज कळला, असा लय घे आणि ती इथे नेऊन पोचली पाहिजे, आता वाजव. आणि मी ती वाजवली आणि ती एवढी सक्सेस झाली ना की मला पाठीवर हात बीत मला म्हणाले, बस मला आज अभिमान आहे की माझा एक मराठी पोरगा खूप काहीतरी वेगळ्या कलेने आज, आणि तुला म्हणाले कधी अपयश नाही येणार याच्या पुढे. अरे वा. आणि मी त्यांच्या पाया पडायला जो वाकलो होतो त्याने मला छातीशी धरलं. बापरे बापरे, माझ्या ऐकतानाच इतकं ती फिलिंग जी आहे ना, म्हणजे आजही मी ते रिअलाइज करू शकतो. अगदी म्हणजे आज रिअलाइज करू शकतो. म्हणजे मी खरोखर म्हणजे त्यांच्यावर मला फोटो नाही काढता आला, पण त्यांनी ते जे काही केलं ना, आजही मला कधी अपयश नाहीच. आणि अपयश कधी येतं माहितीये का, जेव्हा तुमच्या डोक्यात हवा जाते. कारण त्या धुंदीमध्ये लोक चुकतात. खरंय. हो, मी काहीतरी आहे वेगळंच एक. हो हो, मी आता इव्हन आता सिरियल मध्ये, फिल्म मध्ये, म्हणजे ऍक्टिंग हा पार्ट मी करतो, ऍडव्हर्टाईज बऱ्याच केलंय. तर त्यामध्ये सुद्धा जे माझं जे कॅरेक्टर मी ते प्रामाणिकपणे करतो. बाबा बरोबर आहे, ठीक आहे, चल. मला वाटतं तुमचं आता हे बाळासाहेब ठाकरे साहेबांचं तर आहेच, शिवाय आपले बाबासाहेब हो, पुरंदरे साहेबांचा पण तुम्हाला त्याने खूप छान तुतारी आणि ह्या दोन व्यक्ती. हो, ते काय झालं, महाराज पुण्यामध्ये होता कार्यक्रम तो. अच्छा. आणि बाबासाहेब आले होते तिथे. बाबासाहेबांचं आणि आमचं घरोबा पण आहे. म्हणजे आमच्या खानविलकरांकडे. हो का? त्यांना अख्खा खानविलकर घराणं माहितीये, कुठून काय काय खानविलकर वगैरे. कुटुंब म्हणजे तुम्ही बेनी. आपले बेनी कोकणातले. खानवली बेनी, हा, पावस हो. जवळ आपला वाडा वगैरे आहे ना खानवली, हो. सदर म्हणतात त्याला. हा. तर तिथे बाबासाहेब आलेले आहेत, म्हणजे नवरात्रीमध्ये उत्सव असतो. बरं. तिथे त्यांनी ते मी जी वाजवली ना, तर मला म्हणाले की अंगावर म्हणाले काटा आला रे तुझी तुतारी ऐकून. आता त्याने किती तुतारी ऐकली असेल विचार करा. ही एका इतिहास तज्ञ माणसाने ही कॉम्प्लिमेंट देणं, हे भरपूर खूप मोठी अचिव्हमेंट आहे तुमची. आपण तर कुठेच नाही होतो त्यांच्या पुढे. तर अशा मोठ्या मोठ्या माणसांनी बऱ्याच हे केलं, असं करत करत आलो इथपर्यंत. बाकी काय गाणी बिणी असतातच. आणि सिनेमा म्हणजे चित्रपट, आपले चित्रपट नव्हे, मालिकांमधून तुम्ही मी मालिका केल्या आहेत, चित्रपट केले आहेत. चित्रपट कोणते असे? मराठी चित्रपट मराठीत केले ना. मराठीत. हल्ली टीव्हीवर एक लागतो पिक्चर बघा, नशीब वन म्हणून. त्यात शेवटच्या सीन मध्ये मी आहे. नंतर आता एक साऊथची फिल्म केली मी, ती मराठीच आहे, गौरी शंकर म्हणून. गौरी शंकर. त्यात मी 1-2 सीन केले होते. करत करत आतापर्यंत झाले, आता 9 पिक्चर झाले. तरी मालिकेतला आणि पिक्चर मधला अनुभव असा काही वेगळा? खूप वेगळा असतो. पिक्चरला कसं होतं की तुम्हाला डबिंग साठी जावं लागतं. इकडे आम्हाला कॅमेरा लावला की झालं सगळं. म्हणजे हे लावलं की माईक लावला की तो अनुभव फारच वेगळा. तिथे म्हणजे काही फरक जाणवला, म्हणजे तुमचं हे वलय वेगळं, तुम्ही मी जाण्याआधी माझी कीर्ती पोचलेली असते. अच्छा. हे फणी वाजवतात आणि आल्यावरती रिक्वायरमेंट असते, ते आपला ब्रेक होईल ना, त्यात तुम्हाला ऐकायचं. बरं, हे एकट्याने सांगत, आणखीन 4-5 जणांना ते सांगितलेलं असतं, ते आले ते ब्रेक मध्ये आपण ते गाणं ऐकूया. नोकरी असा हा विषय तुम्ही केला ना, ते सगळं केलं. मी साड्या विकल्या आहेत, त्यानंतर मी रिफिल बनवलेले आहेत, त्यानंतर मी विंडो डिस्प्लेची कामं केली, त्यानंतर कमर्शियल आर्टिस्ट कडे होतो, त्यामुळे हे जे काही मी बनवलंय ना, हे तिथे शिकलेलं आहे, कटिंग पेस्टिंग वगैरे ते सगळं. आणि मग ते करत असताना कला पण जोपासली, आणि मग पुढे सीए कडे कामाला होतो. मग ते जाणं येणं वगैरे इकडे सगळं, त्या प्रवास माझ्या 2 साहेबांनी मला खूप हेल्प केली त्याच्यामध्ये. तिथेच राहतात, पार्ल्यात राहतात, जोशी म्हणून आहेत. तर त्यांनी मी लंच टाइम मध्ये, म्हणजे एक सांगण्यासाठी की माणूस किती कष्ट घेऊ शकतो. आम्हाला 1 तास लंच टाइम असायचा. बरोबर 1 वाजता, तेव्हा नरिमन पॉइंटला, म्हणजे मी कॉर्पोरेट कार्यक्रम करायचो बँकांचे वगैरे, आधी सांगायचं मी आलो, माझं जे काही करेन ते पेमेंट करा, मला परत 2ला मला फोर्टला पोचायचंच आहे. मी चालत, म्हणजे फोर्ट पासून, म्हणजे सिटी बँक आहे बघा, लक्ष्मी इन्शुरन्स बिल्डिंग मध्ये कामाला, तिथून मी चालत नरिमन पॉइंटला जायचो, तिकडे प्रोग्राम करायचा, टॅक्सीने उशीर होईल म्हणून मी चालत ऑफिस, 2 वाजता मी सीटवर. मग तिथे काही उपाशी, काही खाल्लेलं नाही. आता हे प्रयोग करत असताना आणि मग नोकरी सांभाळ, हे कसं काय मग दोन्ही, तेव्हा काही नोकरीवर असा परिणाम काही झाला? नाही, कधीच मी ते होऊच दिलं नाही. म्हणजे मी कोकणात पण कार्यक्रम केले, ते शनिवारी रात्री निघायचं, रविवारी कार्यक्रम, परत नाही, सोमवारी कामावर. आणि मग संध्याकाळी सुटल्यावर जबाबदाऱ्या आणि सगळं पहिलं घर सोडून नाही. काही अडचणी अशा आल्या लाईफ मध्ये? येतात, काय भरपूर येतात. लाईफ आता काय, अख्खा अडचणीच लाईफ आहे माझं. तेवढं सांगितलं तुम्हाला दुसरं पॉडकास्ट करायला लागेल. एवढं आहे ते. म्हणजे
मग त्या पण ठीक आहे. अडचणीतून मात करत म्हणजे असा काय प्रसंग घडला की तेव्हा तुम्हाला असं काहीतरी खूप हताश झाल्यासारखं असं काही झालं त्यावेळेला? असं नाही, हताश होत नाही मी. म्हणजे मी काय करतो माहितीये का, मी त्यावेळेला मार्ग शोधत असतो की मला यातनं बाहेर कसा पडेल. हो. त्यासाठी ना मी मांजराचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं की मांजराला जेव्हा तुम्ही बंद खोलीत ठेवता तेव्हा ते तिथून बाहेर पडायला प्रयत्न करत असतं आणि ते निघतं बाहेर. आणि मग आजच्या या तरुण कलाकारांना हे तुम्ही काय सांगाल, म्हणजे या कलेविषयी म्हणा किंवा काही? नाही, सध्याचा काळ असा कोणाला न सांगितलेलं चांगलं. त्यांचं त्यांनी करावं आणि मोठं व्हावं. कारण मी सांगून कोण ऐकेल याची आत्ताच्या काळात गॅरंटी नाही. हो, अगदी. नाही, मी स्पष्ट सांगतो, कारण मला ना असं उगीच ना म्हणजे काहीतरी मुलाखत देतोय तर काहीतरी संदेश, आणि ते संदेश देणारा एवढा मी मोठा नाहीच आहे. मी आजही माझ्या पायजवणीवर आहेत, आजही मी मला छोटाच समजतो. तुम्ही माझी मुलाखत द्या, हीच गोष्ट माझ्या दृष्टीने मोठी आहे, कारण तुमच्यामुळे मी आज जगात पोहोचणार आहे. नाही, तुम्हाला अनेक, आम्हाला उलट तुमची मुलाखत घ्यायला मिळाली हे आमच्यासाठी खूप आम्ही भाग्यवान समजू. कारण ही जी कला आहे, आणि म्हणून मी म्हटलं की मुलांना, कारण आता खूप क्लासेस आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात जायला मुलं बघतात. आता आई वडिलांना जास्त हे की माझा मुलगा टीव्हीवर कसा आहे. हो, म्हणूनच तेव्हा तसं नव्हतं. पहिल्यांदा लाथ घालायचे कमरेत, अभ्यासाला बस, कारण ती गरज होती, कारण गरिबी होती. कमवल्याशिवाय काही पर्याय नाही तुम्हाला पुढे जाण्याचं. त्यामुळे शिकणं हे आहेच, त्याला इलाज नाही. मग ही कला पुढच्या पिढीसाठी नेण्यासाठी असा तुमचा हा वारसा किंवा ही कला कशी पुढे जाईल असं ह्याच्यासाठी काही नियोजन किंवा तुम्हाला तुमच्या मुलीकडे किंवा काही कुणाला असं शिकवण्यासाठी? माझी छोटी मुलगी वाजवते. अच्छा. पण कसं असतं माहितीये ना की इनबिल्ट असतं ते. हो. मी ना ऑडिटला जायचो. ताराबाई मोडकांची शाळा आहे डहाणूला, कोसबाड हिलला. तर तिथे एक आमचे चांगले ओळखीचे होते. त्यांनी मला काय सांगितलं की प्रत्येक व्यक्ती ही इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर घेऊन जन्माला आलेली असते. तर त्याने तोच आयुष्यभर तेच करतं, त्याच्यासारखा दुसरा नाही होत. कारण हे वाद्य पण वेगळे. आणि आता मला सांगतात ना की आम्ही वाजवतो, मग तुम्ही वाजवतो तर तुम्ही का नाही मोठे झालात, तुम्ही का नाही प्रयत्न केलेत. जसं तुम्ही जॉब करताना, जॉब मध्ये कसं असतं की अमुक व्यक्तीला एक पद असतं, तो त्याच्यासाठीच असतो, तिथून तो पुढे जाईल. पण असं कोणाला ती दुसऱ्याला आणून त्याच्या जागेवर नाही बसवता येणार ना. तर त्याचं इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर असतं. आता अकाउंट्स मधला माणूस तिकडे सायन्सच्या लॅब मध्ये जाईल का ते सरबत बनवायला? नाही जाणार. तर ते ठरलेलं आहे कोणी काय 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 करावं. आता तुम्ही कशी मुलाखत घेता, तुम्हाला आवड आहे म्हणून करताय. तुम्हाला धरून बांधून सांगितलं हे जरा का, तुम्हाला शक्यच नाही. ते म्हणतात ना की ते अंगात जीन्स मध्ये असावं लागतं, त्याशिवाय होत नाही. आता कॅमेरामध्ये आमचे एवढे सुंदर कॅमेरामन आहेत, ते एवढं सगळं छान आपलं शूटिंग करतं, ही कला आहे त्यांची. बरं, हे इथेच का, दुसरा का नाही तिथे? तर तो त्या ठिकाणी कुठे जाणार, कसा जाणार याचा अख्खी हिस्ट्री ही आधीच लिहून ठेवलेली असते. तर त्या ऋषींनी हजारो वर्षापूर्वी तेव्हा ते लिहून ठेवायचे त्या गोष्टीवरती. त्याचं ते, तर माझ्या एका प्रॉब्लेमसाठी मी तिकडे गेलो होतो त्यांच्याकडे. त्या एवढ्याशा पट्टीवर आमच्या घराण्यातली सगळ्यांची नावं होती आधीच. तुम्ही हजारो वर्षापूर्वी त्यांनी लिहून ठेवलेली. त्यांना कसं कळलं की ह्या काळात हीच नावं आहेत, आणि हे मी प्रत्यक्ष पाहिलेले. एवढं ते कॅल्क्युलेशन, तुम्ही पुढच्या क्षणाला काय करणार, म्हणजे माझा विश्वास आहे तुम्ही ठेवायला पाहिजे असा काय माझा आग्रह नाही. पुढच्या क्षणाला काय करणार ना, तुम्ही हात उचलणार की बोट वाकडं करणार नाही, हे आधीच ठरलेलं आहे. बघा ना, इतकी वर्ष तुम्ही पण इथे आहात, मी पण इकडे, का आजच भेटलो. तो वेगळा विषय आहे. त्याच्यामध्ये समृद्धी आपली पॉडकास्ट नेहमी तिच्यामुळे आज इथपर्यंत आले. तिने मला विचारलं, मुलीने अगदी सांगितलं, मला विचारलं की तुम्ही काही विषय घेऊन मुलाखत घेता का वगैरे. तर माझे एक ओळखीचे गृहस्थ आहेत, चांगले आमच्या परिचयाचे आहेत. पुतणी माझी. पुतणी, ती मला बोलली नंतर. आणि आपलं हे नाव आणि तिने सांगितलं तसं. असं मगाशी पण आपण कॅमेरामन बद्दल बोललो, म्हणजे असं वाटतं ना, जसं तुम्ही आता सांगताय की हे कुठेतरी लिखित असतं किंवा ते ऋणानुबंध कुठेतरी झालेले असतात, तसं आमचा कॅमेरामन म्हणा स्वप्नेश, तर ते असं मी बोलते सुद्धा की नाही हाच असेल माझा कॅमेरामन. ते कसं असेल, एक ट्युनिंग असतं ना, त्याशिवाय होत नाही. आता सध्या काय ट्रोलचा जमाना आहे, त्यामुळे आपण बोलताना सांभाळून बोललेलं चांगलं असतं. कारण काय होतं की मी ज्या गोष्टी बोलतो त्या मी स्वतः अनुभवलेले आहेत. ज्यांचा विश्वासच नाही ते तुम्हाला नावं ठेवणारच ना. आता टिकली छोटी लावायची की मोठी लावायची हा तुमचा विषय आहे, पण बाकीचे त्याच्यावर बोलणारे असतात ना. आहेत ना. असंच असतं, ते जास्त लक्ष नाही घालायचं. आता मध्ये एक मी जोक वाचला होता,
आई मुलीला सांगते, तिने जीन्स वगैरे घातलेली असते, आता ते कोणाला तरी टोचेल खरं. तर आई सांगते, अगं कपाळाला टिकली तरी लाव. म्हणाले जीन्सवर टिकली लावायचीच नसते. म्हणाले जीन्सवर नाही, कपाळाला लाव. हे ह्यानीच ट्रेन बनवलेले आहेत सगळे, की ह्याच्यावर हे चालतं, त्याच्यावर ते चालतं. पण मुळामध्ये तुमच्या ह्या मध्यम जी 7 आज्ञाचक्र आहेत आपल्या शरीरात, त्यातलं पहिलं आज्ञाचक्र 2 भुवया यांच्यामध्ये तुमचा कंट्रोल करतो लाल कलर. म्हणून थोडं तरी कुंकुना कपाळाला नेहमी लावा. मला वाटतं तुमच्या गाण्यांचा आणि तो प्रोग्राम जो आहे तो अशाच काहीतरी अशाच गप्पा गोष्टी असतात. ऍक्च्युअली टाइमपासच असतो, असं काय एवढं असं काय सिरियसली घेण्यासारखं नसतं ते. नाही पण खूप छान असे संदेश लोकांना मिळत असतात. हे फणी आणि गाणी असा कार्यक्रम अत्यंत सुरेख चालू राहू दे. आणि अशा या फणी आणि गाणीतून जो आपण सादर केलेली ही मुलाखत होते श्रोतेहो, आज आपण अशी अनुभवली आहे की एक वेगळीच संगीत यात्रा. एका सामान्य वस्तूला असामान्यतेचं वाद्य बनवून संगीताला एक वेगळी झालर दिलेली आहे. कलाकारांशी गप्पा मारल्या आणि ते आहेत आपले शशिकांत खानविलकर साहेब, एका मराठी कोकणी माणूस, आणि हा 7 समुद्रा पलीकडे गेलेला आहे हे वादन एक छोटीशी फणी घेऊन. फक्त हा प्रयोग नव्हता, तर ती होती एक श्रद्धा, चिकाटी आणि संगीताशी झालेली मनस्वी नाळ होती. आजच्या या पॉडकास्ट मधून एवढंच लक्षात येईल, प्रतिभेला वाद्याची गरज नसते, गरज असते ती फक्त आत्मा भिडणाऱ्या आवाजाची. आमच्याशी संवाद साधल्याबद्दल शशिकांत साहेब तुमचं मनापासून आभार. आम्हाला संधी दिल्याबद्दल तुमचे मनापासून आणि आपल्या या सगळ्या श्रोत्यांचेही धन्यवाद. पुढे असंच भेटू एका आसामी व्यक्तीला, अशा प्रेरणादायी व्यक्तीला आणि त्यांच्या या अशा कहाणी सोबत आणि त्यांच्या आलेल्या अनुभवासोबत. तर नमस्कार, धन्यवाद. आणि असंच ऐकत राहा. आणि पॉडकास्टला, माझ्या पॉडकास्टचं नाव आहे संयोजन प्रस्तुत असामी कसामी. आपला निरोप घेते. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.